नमस्कार. हेल्थ गुरु आय केअरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. लहान मुलांमधील ताप आणि त्याचं व्यवस्थापन. लहान मुलांना ताप येणं हे खूप सामान्य आहे. जर 2 महिने ते 5 वर्ष या वयाच्या बाळांचा जर थर्मामीटरने ताप मोजला तर 37.5 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 99.5 डिग्री फॅरनहाईट किंवा यापेक्षा जास्त तापमान असेल तर त्या बाळाला ताप आहे असं मानलं जातं. जर बाळ आजारी वाटत असेल, अंग गरम वाटत असेल तर लगेचच काखेत 2 मिनिटं थर्मामीटर लावून ताप मोजायचा आहे. जर ताप 7 दिवसांपेक्षा जास्त काळ राहिला किंवा मान आखडली असेल तर तातडीनं बाळाला जवळच्या आरोग्य केंद्रात न्या. बाळ स्तनपान करत नाहीये, खाल्लेलं सगळंच उलटी करत आहे, झटके येत आहेत, बाळ खूप सुस्त आहे किंवा बेशुद्ध आहे, यापैकी एक जरी लक्षण दिसलं तर ते अतिशय गंभीर धोक्याचं लक्षण असू शकतं. अशा वेळी बाळाला ताबडतोब आरोग्य केंद्रात न्यायचं आहे. घरच्या घरी पॅरासिटामॉलचा डोस दिला जाऊ शकतो, पण तज्ज्ञ डॉक्टरांकडे नेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर भागात हिवतापाची साथ असेल आणि बाळाला ताप आला असेल तर मलेरियाची शक्यता असू शकते. रक्ताचा नमुना घेऊन तपासणी केली जाते आणि गरज असल्यास मलेरिया विरोधी औषध दिलं जातं. यासोबतच मच्छरदाणी वापरणं गरजेचं आहे. बाळाचे पालक आणि काळजी घेणाऱ्यांनी काय लक्षात घ्यावं? ताप असताना बाळाला नेहमीसारखं खाऊ घाला आणि स्तनपान सुरूच ठेवा. जास्त पातळ पदार्थ द्या, जसं की पाणी, लिंबू सरबत, नारळ पाणी, भाज्यांचे सूप. 6 महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या बाळाला पातळ वरण भात द्या. याबरोबरच स्तनपानाचे प्रमाण देखील वाढवा. म्हणजेच ताप हा सामान्य जरी असला तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य काळजी आणि वेळेवर उपचार घेतल्यास बाळ लवकर बरं होऊ शकतं. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ही माहिती तुमच्या गावात प्रत्येकाला शेअर करा. हेल्थ गुरु आय केअर सोबत जोडलेले राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. निरोगी राहा, सक्रिय राहा. धन्यवाद.